नागपूरमध्ये एका महिलेच्या घरातनं 4 नवीकोरी पिस्तूल आणि त्याचबरोबर काही जिवंत काडतूस सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। मंगला साळुंखे असे या महिलेचं नाव आहे। पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घरात पाहणी केली आणि स्वयंपाकघरात पिठाच्या डब्यात ही पिस्तूल आढळली। मंगला साळुंखेच्या घरात काही पत्रही सापडली, त्यामध्ये नागपुरातील काही सराहित गुन्हेगारांची नावे आहेत। धक्कादायक बाब म्हणजे हे पत्र दिनेश गायकी नावाच्या एका कुख्यात गुन्हेगारानं थेट नागपूरच्या सेंट्रल जेलमधनं लिहिल्याची माहिती आहे। त्यामुळे कुख्यात गुन्हेगारांना शस्त्रसाठा मिळवून देण्यात मंगलाची साथ होती का याचा तपास पोलीस करतायत। मंगला दिलीप साळुंखे यांच्या घरी वेपन ठेवल्याची माहिती आमच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी तेथे काल रात्री छापा टाकला असता त्या ठिकाणी 4 माउजर्स म्हणजे गावठी पिस्तूल ही अशी मिळालेली आहेत। या ठिकाणी आर्म्स ऍक्ट प्रमाणे कारवाई करून संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे।